गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज 1 एप्रिल 2025 फायनान्शियल इयरचा पहिला दिवस. नवीन फायनान्शियल इयरची सुरुवात झाली. आज मार्केट धपाधपा पडलंय, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे काहीच शेअर पडलेले नाहीत. सगळे शेअर्स पडलेले नाही. तुम्ही ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जर का पाहिला तर दर एक पडलेल्या शेअर मागे 2 शेअर वर चढलेले आहेत आणि चांगले वर चढलेले आहेत. तर कुठंतरी गणित चुकतंय हे तुमच्याही लक्षात आलं असेल मला. तर नुसतंच मार्केट पडलेलं नाही आहे, हे काहीतरी भलतंच काहीतरी चाललेलं आहे की 2 शेअर तुफानवर जात आहेत आणि 1 शेअर मात्र पडलेला आहे. तर आपण जे सांगतोय थेरी आपली ही अगदी बरोबर आहे असं वाटायला लागलेलं आहे आणि चांगलं आहे, चालून द्यायचं. बरं, सोनं चांदी हे दोन्ही विकायची वेळ नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फार फार तर चांदी विकू शकता. वाटत असेल तर तुमचा निर्णय, माझा नाही. मी माझ्याकडची चांदी ही साधारणतः 35% विकणार आहे आणि ते सगळे पैसे डेप्थमध्ये ठेवणार. म्हणजे थोडासा प्रॉफिट बुक केला, आनंदाची गोष्ट आहे. जास्ती काही पैसे त्याच्यात मिळणार नाही आहेत, पण ठीक आहे, चलत आहे. काहीतरी मिळत आहेत ना, बस झालं. शॉर्ट टर्म प्रॉफिट होतोय, वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच शॉर्ट टर्म प्रॉफिट होतोय, पण काय करणार. पुढं असं नको व्हायला की बाबा चांदी खूप पडली आणि आपण काहीच प्रॉफिट नाही घेतला. असं व्हायला नको म्हणून आपलं 1/3 उगीच विकायचं आणि प्रॉफिट बुक करायचा आणि ते पैसे डेपमध्ये टाकून द्यायचे. डेपमध्ये टाकले तर काय होईल की पुन्हा कधी चांदी घ्यायची वेळ आली तर आपल्याला ती कधीही घेता येईल. इतकं सिंपल कॅल्क्युलेशन. आता शेअर्स म्हणाल तर आपले शेअर गोळाच करायचे. निफ्टी 1.5% पडलाय, FMCG 1% पडलाय, 1% सुद्धा नाही पडला, 0.92 वगैरे असं काहीतरी पडलेलं आहे. तर FMCG, कन्झम्पशन, IT चे आता गोळा करायचे, फक्त विकत घ्यायचे नाही आहेत. विकत घेतलेले असेल तर ठेवा, शक्य असेल तर थोडीफार भर टाका, तेही आपल्या 25%ला धक्का न लावता, शक्य असेल तर. नाही तर काही नका करू. आणि भर टाकायची असेल तरी उगीच 100ला 3%, 5% अशी भर टाका. तुमच्याकडे 100 रुपयाचे शेअर्स असतील तर 5 रुपयाचं अजून घ्यायचे शेअर्स, अशा प्रकारे. अर्थात IT कुठल्या शेअरचा भाव 100 रुपये नाही, ही गोष्ट वेगळी. हिशोबाला आपण 1000 रुपये धरू. 1000 रुपये असेल तर एक 50 रुपयाचा शेअर तुम्हाला विकत घ्यायला हरकत नाही. किंवा 1000 रुपयाचे तुमच्याकडे जर का 100 शेअर आहेत तर तुम्हाला 5000 रुपयाचे शेअर विकत घ्यायला हरकत नाही. म्हणजे 1000चे 5 शेअर विकत घ्यायला हरकत नाही. एवढेच घ्यायचे, जास्ती नाही घ्यायचे. उगीच भाव पडलेत म्हणून हाव नाही सोडायची, हाव नाही करायची. कारण मार्केट अजून पडलं तर आपल्याला अजून चान्स मिळणार आहे. आपण ते 25% मार्केट क्रॅश साठी ठेवलेले आहे. ते तुम्ही FD ठेवू शकता, डेपमध्ये ठेवू शकता. मध्ये डेपचं मी इन्स्ट्रुमेंटही सांगितलेलं आहे, आपली पोस्ट आहे, त्याच्यामध्ये स्टेडीली व्याज मिळतं. फार मिळतं अशातला नाही, पण चांगलं मिळतं, काय वाईट नाही मिळत. तर बँक रेट इतकं तर नक्कीच मिळतं, त्यामुळे त्याच्यात ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपलं सोनं चांदी झालं, त्याला काही फारसा धक्का लावायचाच नाही. चांदीचं मी एक तुम्हाला बारीकचं विश्लेषण सांगितलं, तर तुम्हाला ते पटत असेल तर तुम्ही तसं करू शकता. पण सर्वस्वी निर्णय तुमचा आहे, सोन्याला हात लावायचा नाही. सोनं खूप वाढणार आहे, कारण मार्केटमधली जी परिस्थिती आहे ती फार विचित्र परिस्थिती आहे आणि अजूनही 2 दिवसानंतर आपल्याला ती परिस्थिती अजून किती विचित्र होणार आहे कळणार आहे. ट्रम्प जेव्हा शिक्कामोर्तब करेल 25% याच्यावर, जेव्हा ठप्पा लावेल, तेव्हा मार्केटमध्ये काय हालचाली होतील त्याच्यावर सगळ्या गोष्टी फिरायला सुरुवात होईल. पुढे 8-10 दिवस आहे सोन्यामध्ये, पड झड उतार चढ सगळं आहे त्याच्यात. पण त्यांनी विचलित व्हायचं कारण नाही आहे, कारण सोनं परत स्थिरस्थावर लेवलला परत येणारच आहे. कारण जागतिक जे काही चाललेलं आहे ते काही ठीक नाही चाललेलं.
रशिया चेचनिया युद्ध नुसतं ट्रम्प थांबवीन म्हणला. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की तो थांबवीन म्हणला म्हणजे ते जोरदार वाढवणार, ह्याचीच त्याची तयारी आहे आणि तसंच झालेलं आहे. सॉरी. युद्ध आणखीन जोरात चालू आहे. तसं इस्रायलचे गाजावरती हल्लेही जोरात चालू आहेत, आजूबाजूला हल्लेही चालू आहेत. शिवाय परवा ट्रम्पनी धमकी दिली इराणला की आम्ही तुमच्यावर हल्ले करू, करार करा नाहीतर आम्ही हल्ले करू. इराण ताठ मानेनी बसलेलं आहे, बीक घालत नाही. ते काही करार वगैरे करणार नाही, करा तुम्ही हल्ले, आम्ही बघून घेऊ, अशी त्यांची वृत्ती आहे आत्ताची. म्हणजे काय तर मार्केट हे अतिशय दोलायमान अवस्थेत आहे आत्ताच. कधी तुटून पडेल याचा भरोसा नाही, अशा प्रकारचं मार्केट आहे. त्याच्याचमुळे आपण हेजिंग केलेलं आहे. आज हेजिंगचा भाव हा मला 11,000 लॉस आहे. 13,000पैकी 11,000 लॉस आहे. 1,500 तुम्हाला ते आज मिळतंय. आजही या महिन्याच्या 28 तारखेपर्यंत तुम्हाला त्याच्यापासून संरक्षण मिळेल. काही वाईट नाही. 28 तारीख तर 28 तारीख तर एवढं संरक्षण मिळत आहे, काही वाईट नाही आहे. मार्केट पडलं तर त्याचा उपयोग होईल. 1,500 रुपये हे इन्शुरन्ससाठी काही वाईट नाही आहे. तर आत्ता त्याचा भाव वाढला. 1,500 रुपये. सकाळी 16 रुपये होता, म्हणजे साधारणतः 1,450 रुपये होते टाकायला, आणि लॉस मात्र पूर्ण भरून निघत होता, सबंध. मी वाटल्यास एक प्रॉबेबल पोस्ट पण टाकतो की 14 एप्रिलपर्यंत, म्हणजे या महिन्याच्या मध्यापर्यंत समजा मार्केट थोडंसं पडलं की जेवढं पडू शकतं, तर तेवढं पडलं तर आपल्याला काय मिळतंय हे मी त्याच्यात दाखवतो. एक अंदाज येण्यासाठी फक्त त्याची एक पोस्ट करीन नंतर मी. तर सोनं चांदी झालं, IT, कन्झम्पशन याचे शेअर निवडत राहायचे, FMCGचे शेअर निवडत राहायचे, कन्झ्युमर ड्युरेबल्सचे शेअर निवडत राहायचे. पण कन्झ्युमर ड्युरेबल निवडताना अतिशय काळजी घ्या. पुढच्या 5 वर्षात तो आयटेम टिकेल ना, वाढेल ना, हे बघा. नाही तर पुढच्या 5 वर्षामध्ये तो आयटेमच जर का बाजारातनं गायब झाला तर काय करणार तू? AC सारखा आयटेम अजूनही 25 वर्ष झाले, 100 वर्ष सुद्धा झाले, त्याला काही भीती नाही. पण मग त्यात कंपनी कुठली निवडायची हा गहन प्रश्न आहे. वोल्टास निवडली तर तो वाढतच नाही. कधीतरी 5-10 वर्षांनी थोडासा टप दिशेने वाढतो, गप्प असतो. म्हणजे तिथनंही बोंबा आहे. आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. काय FMCGचे प्रॉडक्ट्स कुणीही, कन्झ्युमर ड्युरेबल्सचे प्रॉडक्ट कुणीही बनवू शकतो. बाजारामध्ये शेकडो कंपन्या आहेत, आणि ह्या तरी मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या स्वतः कुठं बनवतात, या कोणाला तरी बनवून घेतात, ते कोणाकडनं तरी आपलं ठप्पा मारतात, लेबल मारतात आणि पुढे टाकतात. आता बनवून कोणाकडनं घेत आहेत, त्यांची क्वालिटी काय आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळे सगळी माहिती योग्य काढून, फंडामेंटल अनालिसिस व्यवस्थित करून मगच तो शेअर निवडायचा आहे. दुसरी गोष्ट, ही जी शेअर मार्केटमधली मोठी लॉबी आहे, ही खेळतीये हे रोज उघड होत आहे. आपल्याशी खेळ चाललेला आहे हे अगदी सरळ त्याच्यामधनं कळतात. पूर्वी मी म्हणू शकत होतो किंवा तुम्ही म्हणू शकत होता 20 तारखेच्या अगोदर, 20 मार्चच्या अगोदर, की ते खेळतातच आहेत, अशातला भाग नाही. तसं मार्केट खाली चाललेलं होतं. त्याच्यानंतर आपण सांगितलेला अंदाज खरा ठरला आणि मार्च 24 नंतर मार्केटवर चालायला सुरुवात झाली. त्याची चाल वरच्या दिशेने झाली. याचा अर्थ ते स्वतःचे शेअर्स वाढवत 1 आठवडा त्यांनी वाढवला. आता यामध्ये शेअर वाईज गेन किती आहे ही गोष्ट वेगळी, पण 25 ते 30% वाढलेले शेअर्स जर का तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये ते शेअर असण्याची शक्यता आहे. शिवाय मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये बोनस सुद्धा डिक्लेअर झालेले काही शेअर्स आहेत. तर ते शेअर लोकांनी पटापटा उचलायला सुरुवात केली. त्याही शेअरचा भाव जबरदस्त वाढलेला आहे.
कदाचित तेच शेअर त्यांचा असू शकतो, गॅरंटी काहीच नाही. पण असा शेअर शोधून काढणं म्हणजे गवतातनं सुई शोधून काढण्यासारखं आहे. कठीण काम आहे ते, अवघड आहे. तर त्या दृष्टिकोनातनं कुठले शेअर आहेत हे आपल्याला नक्की माहीत नाही, पण कुठले तरी शेअर त्यांच्याकडे आहेत आणि ते आपल्याला चेपणार, आपल्याला म्हणजे रिटेलर्सना चेपणार ते, आणि प्रॉफिट काढून निघून जाणार, आणि रिटेलर्स वरच्या भावात फसणार की जो भाव यायला पुढं 2-5 वर्ष लागू शकतात त्या शेअरमध्ये. पर्टिक्युलर मार्केट वर गेलं तरी तो शेअर वर जाईल की नाही गॅरंटी देता येत नाही. तर अशा प्रकारची ही खेळी ही मोठी लोक खेळतायत, आपल्या सायकोलॉजीशी खेळतायत, आपल्या म्हणजे रिटेलर्सच्या. तर त्याच्यामुळे काळजी घ्या आणि शेअर मार्केटकडे लक्ष ठेवा. अजूनही घेण्याची वेळ नाही, येईल परत. मार्केट अजून थोडं खाली पडलं की घेण्याची वेळ येईल, तेव्हा आपण शेअर्स विकत घेऊ. अजून काय राहिलं? सोनं, चांदी हे सगळे सेक्टर्स आले. ETF राहिलं. ETF मध्ये अजून फार मोठं खाली गेलेलं नाहीये. थोडंसं ज्युनियर ETF खालीच आहे, थोडं खाली आहे, होत चाललंय माझं चांगलं. सोनं चांदी सॉरी ETF हे ज्युनियर ETF म्हणजे निफ्टी नेक्स्ट 50, निफ्टीचे 51 ते 100 शेअर्स याचा जो इंडेक्स आहे, त्या इंडेक्सचा म्युच्युअल फंड म्हणा किंवा ETF म्हणा, तर ते खाली आहे बऱ्यापैकी. खूप खाली नाही आहे, पण थोडेसे सुरुवात करता येईल, ज्यांनी केलेलीच नाही आहे तर त्यांना घेण्याची परिस्थिती आहे. थोडेसे घेतले आपले उगीच 10%, 100 शेअर घ्यायचे असतील तर 10 शेअर घेतले आणि सुरुवात केली, तर ह्या लेवलला ते आलेले आहेत. तेवढं एकच आहे ETF घेण्यासारखा. दुसरा म्हणजे मिड कॅप 50 सुद्धा आहे, कोटकचाच फक्त येतो, दुसरा येत नाही. कोटक मिड कॅप 50 हा ETF आहे आणि तो एक घेण्याच्या लेवलला येतोय, म्हणजे आला नाहीये पण येतोय की आता सुद्धा 100 10 शेअर घ्यायला त्याच्यामध्येही हरकत नाही. ETF शेअर म्हणजे ETF. चला, हे पण झालं आपलं ETF सांगून. तर सगळं आपण कव्हर केलेलं आहे आणि हे जे शेअर मार्केट मधली मोठ्या लोकांची लॉबी आहे ही रिटेलर्सची खेळती हे लक्षात ठेवूनच पुढच्या हालचाली करा. आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कधीही करू नका, कारण ट्रेडिंगमध्ये पैसे लोक गमवतातच गमवतात. मी अजून एकही माणूस पाहिला नाही की जो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून पैसे कमवतो. ते अत्यंत कठीण आहे. लाखामध्ये एक 50-100 माणसं चुकली माकली तेवढे कमवत असतील, बाकी कुणीही नाही. प्रत्येक जण गमवतो, आणि किती गमवतो, 1,00,000-2 लाख रुपये गमवतो, आणि मग कळतं की आपल्याला हे धार्जिन नाहीये. त्याच्यामुळे नकोच, त्या मार्गाने जाऊच नका. शेअर तुम्ही यंग असाल तर 20-30 वर्षाचा लॉंग व्ह्यू ठेवा. म्हणजे प्रत्येक शेअर 20-30 वर्ष ठेवायचा अशातला भाग नाही. प्रत्येक तिमाहीला शेअरचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक तिमाहीचा शेअरचा रिझल्ट आला की त्याचा अभ्यास करायचा आहे, आणि त्याच्यामध्ये तो पास झाला तर ठेवायचा आहे, नापास झाला, अगदी काठावर पास झाला किंवा काठावर नापास झाला तरी तो ठेवायचा आहे, आणि पुढचा रिझल्ट 1-2 रिझल्ट बघायचे आहेत. ते जर का ठीकठाक आले किंवा काठावरच आले तरी ठेवायचं आहे. आणि चांगल्या मोठ्या याने नापास झाला, म्हणजे 100त 10च मार्क पडले तर तो सरळ काढून टाकायचा आहे शेअर. हेही लक्षात ठेवायचं आहे. तर तुमचं चर्निंग चालू राहील, नवीन शेअर्सचे शोध आयुष्यभर चालू राहतील, त्याच्यातनं काही ना काहीतरी तुम्हाला शिकायला मिळत राहील. चार्टिंग मध्ये बरेच व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये शिका. वेगवेगळे पॅटर्न्स असतात, ते पॅटर्न डोळ्यासमोर आणा, ते शिका. म्हणजे कसं होईल, तुम्हाला शेअर्स कधी विकत घ्यायचे याचा अंदाज मी सांगण्याच्या अगोदरच तुम्हाला येईल. तर आज आपण एक नवीन गोष्ट शिकलो
काय ट्रेडिंग करायचं नाही. लॉंग टर्म साठीच बघायचं, शॉर्ट टर्म साठी बघायचं नाही. टीव्ही बघून 2 महिने ठेवायचे, मला 6 महिने ठेवायचे, हे असला चक्रमपणा करायचा नाही. कारण टीव्ही मध्ये सगळा चक्रमपणाच चालतो आणि तिथं सगळे पैसे घेऊनच सगळे शेअर्स सांगितलेले असतात. कुठलाही टीव्ही हा सोबर राहिलेला नाही. सगळी कामं काइंडमध्येच होत असतात आणि त्याच्याच पद्धतीने ते शेअर निवडलेले असतात. तुम्ही कधीही बघा, टीव्ही मध्ये जेव्हा शेअर सांगितला जातो तेव्हा तो 2% वरच असतो. त्या दिवशीच्या खालच्या प्राइस पेक्षा तो 2% वर असतो. कसा काय 2% वर असतो हे सांगितल्यानंतर तो अजून वर जातो. कारण या सगळ्यांना माहिती असतं गणित की बाबा आपल्याला शेअर घ्यायचा आहे, वर जाणारच आहे आज, तेव्हा विकून टाकायचं आहे. म्हणजे थोडक्यात व्ह्युअर्स फसणार आहेत, फसून देत, त्यांचं काही जात नाही. तुम्ही कुठलाही टीव्हीवर जो शेअर सांगितला जातो त्याचा ग्राफ बघा, त्याच दिवशी तो बऱ्यापैकी वर गेलेला असतो. टीव्हीवर न्यूज यायच्या अगोदर कसा जातो वर, कसा जातो? सेबीला विचारायला पाहिजे ही गोष्ट की टीव्हीवर जेव्हा शेअर सांगितला जातो तेव्हा तो वरच चढलेला असतो का? ठीक आहे, तर सांभाळून करा. टीव्हीवर फक्त बघायचं असतं, तेही का ब्रेकिंग न्यूज आली तर ती आपल्याला लगेच कळावी म्हणून टीव्ही बघत राहायचा असतो, पण ऐकायचा नसतो. टीव्हीवरचं ऐकलं तर लाखाचे 12,000 व्हायला वेळ नाही लागणार नाही. चला, बाय, गुड डे.